मंत्रिपद न दिल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळांकडून राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत. त्यामुळे भुजबळ आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष. जरांगेंवरती टीका करण्यासाठी भुजबळांचा वापर. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर भुजबळांनी संयम राखायला हवा होता. राऊतांच्या भुजबळांना कानपिचक्या. राष्ट्रवादीतल्या बहुतांश आमदारांचं भुजबळांना मंत्रिपद द्यायला हवं होतं असंच मत. सूत्रांची माहिती. भुजबळांवरती अन्याय झाल्यास आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो अशी आमदारांमध्ये भीती. भुजबळांना भेटण्यासाठी राज्यभरातून समर्थक नाशकात दाखल. भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे समर्थक कालपासून आक्रमक भूमिकेत. नाशकात भुजबळांसाठी समर्थकांची बॅनरबाजी. साहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत अशा आशयाचे बॅनर्स. छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह समता परिषदेच्या दिलीप खैरेंचाही बॅनरवर फोटो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानाबाहेर ओबीसी आज आंदोलन करणार. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी करणार आंदोलन. उपमुख्यमंत्री अजित पवार 24 तासांपासून कोणालाच भेटले नाहीयेत. नागपुरातील विजयगड निवासस्थानी भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही दादा बंगल्यावर नसल्याची माहिती दिली जाते. विरोधकांकडून आज परभणीच्या घटनेवरती स्थगन प्रस्ताव. इतर सगळे विषय बाजूला सारून परभणीच्या मुद्द्यावरती चर्चा करण्याची विरोधकांची मागणी. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जीएसटी सुधारणा विधेयक मांडण्यात येणार. जिल्हा परिषद पंचायत समिती विधेयक अनेक महिने प्रलंबित. खाते वाटपच झालं नसल्यामुळे संबंधित खात्यांचे प्रश्न कोणाला विचारायचे. विरोधकांचा सवाल. रविवारी शपथविधी झाला असला तरी अद्याप खाते वाटप नाही. आज उद्धव ठाकरे ही हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार. ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहतील. एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची बैठक. बँकेकडून प्रकल्पांसाठी देण्यात आलेल्या निधींसंदर्भात बैठकीत चर्चा. एक देश एक निवडणूक हे विधेयक आज लोकसभेत सादर होणार. सत्ताधारी पक्षाकडून सर्व खासदारांना व्हिप जारी. शिवसेनेच्याही सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहण्याचं पत्र. एक देश एक निवडणूक घटनादुरुस्ती लोकसभेत सादर होणार. सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहणं अनिवार्य. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता. अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निर्णयाविरोधात शरद पवार पक्षाची याचिका. ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंना नागपूर विमानतळावरती जीवे मारण्याची धमकी. फेसबुक पोस्ट करत सुषमा अंधारेंनी माहिती दिली. भंडाऱ्यात नरेंद्र भोंडेकरांना पालकमंत्री करा अशी बॅनरबाजी. आपण दिलेला शब्द पाळा. एकनाथ शिंदेंना उद्देशून भोंडेकर समर्थकांकडून बॅनरबाजी. उद्धव ठाकरेंनी पक्षातल्या आमदारांची बैठक बोलवली. संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन. उद्धव ठाकरे विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना मार्गदर्शन करणार. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज नागपुरात बैठक. बैठकीत काँग्रेस पक्षाचा गटनेता आणि प्रतोद निवडला जाणार. राज्यातील नगरपंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ आता 5 वर्षांचा होईल. मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधानसभेत कार्यकाळ वाढवण्याचं केलं विधेयक सादर. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होणार. या संदर्भातील विधेयक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंजूर. रायगडमधल्या रोहा रेल्वे स्थानकात आता लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांचा व्यावसायिक थांबा. खासदार सुनील तटकरेंनी मानले पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान मध्य रेल्वेच्या प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ. नोव्हेंबरपर्यंत प्रवासी भाड्यातनं 4,966 कोटी रुपयांचं उत्पन्न. शिर्डीमध्ये साईंच्या मूर्तींचं 3D स्कॅनिंग होणार असल्यामुळे 20 डिसेंबरला साईंचं मंदिर 3 तास बंद राहील. मूर्तीची झीज होत असल्यामुळे आणि भविष्यात आकार बदलून सुंदरता कमी होण्याची शक्यता असल्यामुळे साई संस्थांचा निर्णय. मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानामध्ये घट. सोमवारी 14 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. पुण्यामध्ये आज यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद. पारा 7 अंशांपर्यंत खाली. पुढच्या 3 दिवसात तापमान स्थिर राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज.
महाबळेश्वरमध्येही कडाक्याची थंडी, पारा 7 अंशांपर्यंत खाली. वेण्णालेक परिसरामध्ये दवबिंदू गोठले आणि पारा 5 अंशापर्यंत खाली. नाशिकमध्ये निफाड तालुक्यात तापमानाचा पारा 5.7 अंश सेल्सिअस, तर नाशिकमध्ये तापमानाची नोंद 8 अंश सेल्सिअसपर्यंत. गोंदियाचा पारा सुद्धा 8 अंशांच्या खाली. जागोजागी नागरिकांकडून शेकोटीचा आधार. 20 डिसेंबरपर्यंत तापमानामध्ये आणखीन घट होण्याचा विभागाचा अंदाज. लातूरमध्येही तापमान 11 अंश सेल्सिअस खाली. औसाद शहाजानीत थंडीचा कहर. अहिल्यानगरमध्ये किमान तापमान 5.5 अंश सेल्सिअस. गुरुवारपर्यंत थंडीचा जोर कायम राहील, हवामान विभागाचा अंदाज. आणि तळ कोकणातही थंडी वाढली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारा 9 अंशांपर्यंत खाली. ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी धुक्याची चादर. हुडहुडी भरवणारी थंडी, नागरिकांकडून शेकोटीचा आधार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा रबी पिकांवरती परिणाम. बीड घटनेच्या निषेधार्थ आज नाशिक शहरातल्या काही भागामध्ये बंद. आडगाव आणि जत्रा हॉटेल परिसरात आडगाव ग्रामस्थांकडून बंदची हाक. परभणी घटनेच्या निषेधार्थ आरपीआयकडून आज मनमाड बंदची हाक. बंदला मनमाडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद. शहरात कडकडीत बंद. राज्यामध्ये सरकारी रुग्णालयात अँटीबायोटिक्स पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडे औषध निर्मितीसाठीचं लागणारं सर्टिफिकेटच नसल्याचं समोर. अधिकारी अनिल मस्केंचा एबीपी माझाशी बातचीत करताना खुलासा. कुर्ल्यामध्ये एका इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आग लागली आणि इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळच मीटर बॉक्स असल्यामुळे इमारतीतून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना अडचण. सोलापुरामध्ये अज्ञात व्यक्तींनी डेपोतील एसटी बस जाळली. परभणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती काचा फोडून जाळली एसटी. सोलापुरात पोलीस बंदोबस्त तैनात. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातल्या तिलारी खोऱ्यात टस्कर हत्तींचं पुनरागमन. हत्तीकडनं केळी, नारळ, सुपारीच्या बागांचं नुकसान. वन विभागाने रात्रीची गस्त वाढवावी, शेतकऱ्यांची मागणी. गोंदियातल्या कवडीमध्ये कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 56 गोवंशाची पोलिसांकडनं सुटका. गोंदियाच्या सालेकसा पोलिसांची कारवाई. सोलापुरामध्ये आंबा उत्पादकांना भरघोस उत्पन्न मिळावं यासाठी कार्यशाळेचं आयोजन. सचिन नलावडे आणि माळशिरस कृषी विभागाच्या वतीने कार्यक्रम. निमगाव येथील केशर आंबा उत्पादक निनाद पाटलांचं मार्गदर्शन. अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी त्यांच्या पत्नीच्या काकांना आणि आणखीन एकाला अटकपूर्व जामीन मंजूर. अलाहाबाद उच्च न्यायालयाकडनं जामीन. सिरियामध्ये तैनात असलेले 900 अमेरिकी सैनिक हटवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत. सिरियात परिस्थिती बदलत असल्यामुळे ट्रम्प यांचे संकेत. रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडनं प्रयत्न. पुतीन यांनी युक्रेनसोबत लवकरात लवकर शांतता करार करावा, अमेरिकेचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.